आजच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, भारत हा आपला 75वा स्वातंत्र्याचा वाढदिवस साजरा करतो. मात्र त्या स्वातंत्र्याच्या वाढदिवसात जो संपूर्ण देशात जल्लोष झालेला आहे, उत्साह लोकांनी निर्माण केलेला आहे, हे आपण समजू शकतो की वर्ष आले निघून गेले. मात्र परिस्थिती काय काय आजही आम्हाला रोजगार उपलब्ध आहे? काय आजही आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे? जर कोणी गरिबीच्या संदर्भात चर्चा केली, जर गरिबीच्या संदर्भात कोणी कोणाला प्रश्न केले, तर त्याला देशद्रोही, समाजद्रोही, राष्ट्रद्रोही ठरवले जाते. आजही जवळपास 70-75% लोक 2 वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करत आहेत. बहुतांश युवक, जो भारताला आपण युवकांचा देश म्हणतोय, त्या युवकांची स्थिती फार भयंकर आहे. तो बेरोजगार झालेला आहे आणि बेरोजगार झालेला व्यक्ती 2 कामं करतो. एक तर तो आत्महत्या करेल, नाहीतर वाम मार्गाला जाईल. हे दोन्ही शक्यता आपला आता नाकारता येत. हे याच युवकांचा त्या ब्राह्मणी व्यवस्थेने आपल्या संरक्षणासाठी वापर केलेला आहे. नुकताच जे अग्निवीर ही योजना आखल्या गेलेली आहे, ही योजना केवळ आणि केवळ सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या संरक्षणासाठी पुढे 6 वर्षानंतर त्यांचा उपयोग केला जाईल, असं खुद्द एक भाजपचा मंत्रीच बोलले. मग गरिबी आहे, विषमता आहे. बाबासाहेब म्हणतात की ज्या देशात सामाजिक आणि आर्थिक विषमता असेल, तर त्या ठिकाणी लोकशाही नांदणार नाही किंवा लोकशाही स्थापित होणार नाही. आणि आज आपण लोकशाही जरी आपण म्हणत असू, तरी भारतामध्ये लोकशाही नसल्याची चिन्ह, लोकशाही नसल्याची लक्षण आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, ही समस्या गंभीर यासाठी आहे की पुढेही आमच्यासाठी तेच वाढून असेल. कारण आज आम्ही जर सावध झालो नाही, तर ही ब्राह्मणी व्यवस्था संपूर्ण देशाला आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो त्यांचा प्रयत्न सफल होईल. हुकुमशाही या देशामध्ये एकाधिकारशाही आहे आणि एकाधिकारशाहीमध्ये, हुकुमशाहीमध्ये तुमच्या कुठल्याच मूल्यांना स्थान नसेल. अर्थात ते गुलामीचं जगणं असेल आणि ते जर वाचवायचं असेल, ते जर आपल्याला जगायचं असेल, ते चांगल्या पद्धतीने जगायचं असेल, तर आजच आपल्याला सावध असलं पाहिजे. आजच आपल्याला त्या संदर्भात चर्चा केली पाहिजे. म्हणून आजच्या या विषयाची चर्चा, या विषयाची मांडणी करण्यासाठी आजचा विषय आहे भारतीय बेकारी, गरिबी आणि विषमता बहुजन समाजासमोरील आव्हान. तर त्यांच्यासमोर कुठलीही आव्हाने नाही आहेत. मात्र आमचा जो बहुजन समाज आहे, तो 85-90% आहे, त्याचा हा संघर्ष आहे. आणि या विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत प्रोफेसर डॉक्टर TS कांबळे सर आहेत. कांबळे सर, MNTच्या वतीने आपले स्वागत, धन्यवाद. मित्रांनो, कांबळे सर हे अर्थतज्ञ आहेत, समाजचिंतक आहेत, विश्लेषक आहेत आणि सातत्याने समाज जीवनामध्ये अर्थशास्त्रीय आपल्या दृष्टिकोनातून भारताच्या एकूण अर्थशास्त्राच्या याच्यावर, समस्यांवर चर्चा करत असतात, भाष्य करत असतात. सातत्याने व्याख्यान, सेमिनार आणि इतर अशा संस्था, संघटनांकडून त्यांना आमंत्रित केलं जातंय. आपणही वारंवार सरांचं मार्गदर्शन देत असतो. प्रेक्षकांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर आजचा विषय फार गंभीर आहे. बेकारीच्या संदर्भात बोलतोय आपण, गरिबीच्या संदर्भात बोलतोय आणि विषमतेच्या संदर्भात बोलतोय. ह्या तिन्ही बाबी लोकशाहीसाठी घातक आहेत, तिथल्या व्यक्तीसाठी घातक आहेत. आपलं काय मत आहे? सर्वप्रथम मी MNT मराठी चॅनेलला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो आणि माननीय जीवन गावंडे हे जे अतिशय समावेशक अशा पद्धतीनं कार्यक्रमाचं संयोजन करत असतात, त्यांना पण धन्यवाद. जे प्रेक्षक या कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने जॉईन झाले, त्यांना पण धन्यवाद देतो. एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी आपण इथं एकत्र आलेलो आहोत. आणि तो प्रश्न म्हणजे आज 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा या देशातले जे मूलभूत आर्थिक प्रश्न आहेत, खरं म्हणजे आर्थिक सामाजिक प्रश्न आहेत ते, पण त्याला सामाजिक बाजू सुद्धा आहे. मी नंतरच्या विश्लेषणामध्ये तुमच्या पुढे ठेवीन. आणि हे प्रश्न आपण सोडवण्यामध्ये कितपत प्रामाणिकपणे प्रयत्न केला, कितपत रिग्रसली, ऑनेस्टली, सिन्सिअरली प्रयत्न केला आणि त्याचा अंतिम परिणाम काय आपल्याला दिसतो, त्याचं आउटपुट काय आपल्याला मिळालं, आपण कितपत यशस्वी झालो किंवा कितपत प्रभावीपणे आपण
हे कमी करण्याचा, नियंत्रित करण्याचा प्रयत्न हा केला, या अनुषंगानं विवेचन विश्लेषण करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आपण या महत्वाच्या आर्थिक सामाजिक प्रश्नांचं विवेचन विश्लेषण करण्यापूर्वी, म्हणजे गरिबी, बेकारी आणि विषमता या प्रश्नांची चर्चा करण्यापूर्वी आपण जर आपल्या देशाची विकासाची स्थिती बघितली, ती विकासाची परिस्थिती बघितली, तर आपल्याला असं दिसतं की स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये विकासासाठीचं पोषक वातावरण तत्कालीन ब्रिटिश सरकारचं नव्हतं. 1947 मध्ये आपण स्वतंत्र झालो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं विकासाला सुरुवात झाली. पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये विकासाची गती अत्यंत मंद होती, अत्यंत अल्प होती. साधारणतः आपण आर्थिक नियोजन स्वीकारण्यापूर्वी आपल्या विकासाचा दर, की जो स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या स्वरूपामध्ये, ज्याला आपण जीडीपी असं म्हणतो, त्या जीडीपीच्या स्वरूपामध्ये आपण मोजतो, तो साधारणतः 3 ते 3.5% राहिला. 1951 ला आपण, खरं म्हणजे 1950 ला आपण आर्थिक नियोजनाला सुरुवात केली, स्वीकारलं, आणि 51 नंतरच्या कालावधीमध्ये आपली खऱ्या अर्थानं नियोजित विकासाला, प्लॅन डेव्हलपमेंटला सुरुवात झाली आणि विकासाची प्रक्रिया ही सुधारू लागली, तिला गती प्राप्त होऊ लागली. मग आपण 1991 ला आलो, आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम स्वीकारला, इकॉनॉमिक रिफॉर्म स्वीकारला. पुन्हा ती गती, व्याप्ती, खोली, वेग वाढत गेला. 14 नंतरच्या कालावधीमध्ये अगदी 2022 पर्यंत ची गती वाढत गेली. साधारणतः 1951 ते 90 या कालावधीमध्ये आपल्या विकासाचा जो दर होता तो साधारणतः 5% पर्यंत राहिला. आणि 91 नंतरच्या कालावधीमध्ये विकासाचा दर जो आहे, ज्याला आपण जीडीपी असं म्हणतो, तो स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा जो दर आहे, तो वाढीचा दर हा वेगवान राहिला किंवा तो वेगानं वाढत गेला असं चित्र आपल्याला दिसतं. या पार्श्वभूमीवरती तो साधारणतः 8% राहिला, 7% राहिला, काही वेळेला 6.5% राहिला. अशा प्रकारची वाढ आपल्याला आपल्या या विकासाच्या गतीमध्ये, विकासाच्या वेगामध्ये दिसते. काही मोजके आकडे मी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मग तुम्हाला हे लक्षात येईल की खरंच आपला देश आर्थिक प्रगती करत आहे, आर्थिक विकास करत आहे. एकदा का तुम्हाला खात्री पटली की बाबा खरंच आपला देश, आपली अर्थव्यवस्था आर्थिक सामाजिक विकास साध्य करत आहे, की मग आपल्याला या विकासाचं विभाजन, डिस्ट्रीब्युशन किंवा अलोकेशन हे समाजामध्ये कसं होतं, आणि त्यातून निर्माण होणारे जे प्रश्न आहेत, आर्थिक सामाजिक प्रश्न, यामध्ये गरीब आहे, यामध्ये बेकार आहे, यामध्ये विषमता आहे, त्याचं मग विवेचन विश्लेषण आपल्याला करता येईल. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये हे सुधारण्यासाठी, हे चित्र बदलण्यासाठी, हे चित्र अधिकाधिक त्याची तीव्रता, व्याप्ती आणि वेग आणि गती कमी करण्यासाठी आपल्याला कोणत्या दिशेनं जावं लागेल, कोणतं धोरण उपयुक्त ठरू शकेल, कोणत्या धोरणाची आपल्याला मदत आणि प्रभावी ठरू शकेल, याचा विचार हा आपल्याला करता येईल. आपण जर आर्थिक विकासाचा विचार केला, ज्याला आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपण आर्थिक विकास मोजतो. 1950-51 मध्ये चालू किमतीनुसार भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न होतं ते 4,48,483 कोटी रुपये एवढं होतं 1950-51 ला. 90-91 ला हे साधारणतः किती झालं तर 2,22,92,078 कोटी झालं. आणि 21-22 लेटेस्ट आकडा तुम्हाला सांगतोय आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा, भारताच्या उत्पन्नाचा, 21-22 मधलं आपलं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते 2,05,73,371 एवढं झालं. हे यावरून तुम्हाला ते लक्षात आलं असेल. त्याच्या पुढे जाऊन याच्या पुढचा टप्पा मी तुम्हाला सांगतो की विकासाची जी गती आहे, ती विकासाची गती कशी होती. 1982-83 ला आपलं हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, या राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा जो दर होता तो 8.5% होता. साधारणतः 90-91 ला तो 14.3% झाला. 10-11 ला 18.2% झाला आणि 21-22 ला 9.5% झाला. यावरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की बाबा आपला देश प्रगत होत चाललेला आहे, आपला देश आर्थिकदृष्ट्या विकसित होत चाललेला आहे किंवा आर्थिक स्थिती परिस्थिती आपली सुधारत चाललेली आहे, याची खात्री पटायला काहीच अडचण नाही असं मला वाटतं. यानंतर एक महत्वाचा मुद्दा तुमच्या पुढे सांगतो आणि मग हे जे महत्वाचे आर्थिक सामाजिक प्रश्न आहेत त्या महत्वाच्या सामाजिक आर्थिक प्रश्नांकडे मी जाण्याचा प्रयत्न करतो. ती महत्वाची गोष्ट म्हणजे
आपण आपल्या देशाची जी ओळख आहे ती देशाची ओळख आपण एक शेतीप्रधान देश म्हणून करतो. पण देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये, आर्थिक विकासामध्ये शेतीचे योगदान काय आहे? आपण खरंच आपण भारत हा शेतीप्रधान देश म्हणणं योग्य आहे का? हे एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो. 1950-51 ला शेतीपासून देशाच्या विकासाला मिळणारं योगदान होतं ते 56% होतं. 90-91 ला ते 33% झालं आणि आता लेटेस्ट आकडा 19-20 ला ते 18.4% झालं आणि 21-22 ला 18.8% झालं. म्हणजे शेतीचं जे योगदान आहे ते देशाच्या प्रगतीमध्ये वेगानं घटत चाललेलं आहे, घटत असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. मग उद्योगाचं योगदान वाढत चाललेलं आहे का ते पण बघावं लागेल. 50-51 ला 15% होतं देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये उद्योग क्षेत्राचं किंवा उद्योगांचं योगदान. ते 90-91 ला 25% झालं. 19-20 ला 2019-20 ला ते 27% झालं आणि 21-22 ला ते 28.2% म्हणजे 30%च्या आत राहिलेलं आहे. मग आपला विकास कशावर अवलंबून आहे? आपला विकास हा सेवा क्षेत्राच्या विकास, वेगवेगळ्या जे सेवा आहेत, उद्योग, व्यापार, व्यवसाय याच्यावरती आपला विकास हा अवलंबून आहे. 50-51 ला फक्त 29% योगदान होतं. ते 90-91 ला 42% झालं आणि आता 19-20 ला 55% आणि आता 21-22 ला ते 53% असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. यावरून दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की आपल्या विकासामध्ये, आपल्या प्रगतीमध्ये जे जे शेतीचं योगदान आहे ते शेतीचं योगदान हे फार मोठ्या प्रमाणावरती कमी होत चाललेलं आहे किंवा फार मोठ्या प्रमाणावरती ते घटत चालल्याचं चित्र हे आपल्याला त्या अनुषंगानं दिसतं. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल. आणि आपण विकासासाठी जे अवलंबून राहतोय ते विकासासाठी अवलंबून आपण राहतोय ते सेवा क्षेत्र, ज्याला आपण सर्व्हिस सेक्टर असं म्हणतो. आणि म्हणून आपण जरी म्हणत असू भारत शेतीप्रधान देश आहे, तो शेतीप्रधान देश आहे कारण शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्रमाण उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आज सुद्धा ते 50% पेक्षा जास्त आहे आणि म्हणून तो शेतीप्रधान देश आहे एवढं म्हणता येईल आपल्याला. मात्र सेवा क्षेत्राच्या विकासावरती, प्रगतीवरतीच देशाची आर्थिक प्रगती, आर्थिक विकास अवलंबून आहे हे आपल्याला सांगताय. हे एवढं बघितल्यानंतर मग आपली प्रगती व्हायला चाललेली आहे. आपण बजेटमध्ये म्हणतोय $5 ट्रिलियन इकॉनॉमीला जायचं आहे. याच्या अगोदर म्हणायचो $3 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जायचं आणि आपलं आर्थिक महासत्ता व्हायचा आहे, इकॉनॉमिक सुप्रिमसी व्हायचा आहे. या दृष्टीनं आपण घोषणा करायला लागलोय, या दृष्टीनं आपण निवेदनं द्यायला लागलोय, या दृष्टीनं राजकारणाचा किंवा निवडणुकीचा अजेंडा आपण करायला लागलोय. ही जी आपण काय प्रगती करतोय, करायला लागलोय ती कुणाकडे जाते आणि ती का जाते याचं विवेचन, विश्लेषण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण त्या दृष्टिकोनातून बघतो त्यावेळेला मग आपल्या पुढं चित्र स्पष्ट होतं की आपल्या समोरचे बहुजन समाजाच्या पुढचे जे आर्थिक सामाजिक प्रश्न आहेत, यामध्ये गरिबी आहे, यामध्ये बेकारी आहे आणि यामध्ये विषमता आहे. आता गरिबी म्हणजे काय? गरिबी म्हणजे एवढं कमी उत्पन्न किंवा एवढा कमी खर्च की तो करण्याची कुवत त्या व्यक्तीची किंवा त्या कुटुंबाची नाही. खरं म्हणजे आपण आपल्या देशामध्ये गरिबीला कधी गांभीर्याने घेतलं नाही, गरिबीला कधी आपण सिरियसली घेतलं नाही. ते जरी आपण गृहीत धरलं तरी सुद्धा आपल्या देशामध्ये गरिबीचं प्रमाण हे उच्च पातळीवरचं आहे हे तुम्हा सर्वांना अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो. आणि तुम्ही ऐकलं असेल 2030 मध्ये आपल्याला चिरंतन विकासाची उद्दिष्ट साध्य करायचे आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल साध्य करायचे आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, चिरंतन विकासाचं. आणि 2030 ला आपली जी गरिबी आहे ती गरिबी शून्य असायला पाहिजे. मुळात आपण गरिबीच्या बाबतीमध्ये सिरियस नाही असं मी म्हणतोय. याचा अर्थ काय? आंतरराष्ट्रीय पातळीवरची गरिबीची जी रेषा आहे, ज्याला आपण पॉवर्टी लाईन असं म्हणतो, ती गरिबीची रेषा $2.5 एवढी आहे. ती $1 होती प्रति व्यक्ती प्रति दिवसाला, ती आज $2.5 आहे. आज तुम्ही भारताचा रुपया आणि अमेरिकन डॉलर याच्यामधले विनिमय दर बघा, विनिमय दर जवळपास $80 $1. ते जर बघितलं तर 160 आणि अर्ध म्हणजे जवळपास 190 $200. आपल्या देशात काय गरिबीची रेषा आहे? आपल्या देशातली गरिबीची रेषा जर तुम्ही ऐकली तर निश्चितच तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि पण त्याच वेळेला तुम्ही फार गंभीर व्हाल, याबद्दल मला अजिबात शंका येत नाही.
याबद्दल माझं बिलकुल दुमत नाही. लेटेस्ट गरिबीची रेषा आपल्या देशामध्ये एका नामांकित धोरणकर्त्यांनी, नामांकित अर्थशास्त्रज्ञांनी डिफाईन केलेलं आहे. आणि ते असं सांगते की शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक दिवसाला 47 रुपये मिळत असतील तर तो गरीब नाही. आणि खेड्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक दिवसाला जर 32 रुपये मिळत असतील, 32 रुपये मिळत असतील तर तो गरीब नाही. म्हणजे समजा नागपूर सारखं शहर आहे, मुंबई सारखं शहर आहे, किंवा पुण्यासारखं शहर आहे, त्यामध्ये 47 रुपये त्या व्यक्तीला द्यायचं आणि तू गरीब नाही म्हणून सांगायचं. त्याला तू सांगायचं तू सकाळचा नाश्ता घे, तू सकाळचं चहा घे, दुपारचं जेवण घे, संध्याकाळचं जेवण घे, तू गरीब नाहीस, कारण तू गरिबीच्या रेषेच्या वर आहेस. एखाद्या खेड्यामध्ये आपण 32 रुपये द्यायचे त्या व्यक्तीला आणि त्याला म्हणायचं तू गरीब नाहीस. तुम्ही सांगा 47 रुपये 32 रुपये त्यामध्ये एक वेळचा नाश्ता सुद्धा होणं कठीण आहे. ती आपली गरिबीची रेषा आहे. हे जरी आपण विचारात घेतलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की गरिबांचं जे प्रमाण आहे ते गरिबांचं प्रमाण जवळपास 26 कोटीच्या दरम्यान आहे. आपण नुसत्या ह्या संकुचित गरिबीच्या रेषेचा, दारिद्र्याच्या रेषेचा विचार केला तरी सुद्धा 269.8 दशलक्ष म्हणजे जवळपास 26 कोटी एवढे लोक गरीब आहेत. आपण 47 रुपये आणि 32 रुपये विचारात घेतले तरी सुद्धा, आणि जवळपास 1.5 दशलक्ष मुलं ही यांचा मृत्यू होतो 5 वर्षाच्या आत. हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतं की आपण जगातले कुपोषित लोकांचं जे प्रमाण आहे ते कुपोषित लोकांचं प्रमाण हे जगामध्ये सगळ्यात जास्त आपल्याकडे आहे. 200 दशलक्ष म्हणजे 20 कोटी पेक्षा अधिक ही बालक ही कुपोषित असल्याचं आपल्याला इथं दिसतं. आणि जवळपास 7.8 दशलक्ष एवढ्या मुलांचं वजन हे 2.5 किलोपेक्षा कमी आहे. 2.5 किलोपेक्षा कमी आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या देशामध्ये गरिबी आणि कुपोषित मुलांचं जे प्रमाण आहे, मुलांचं प्रमाण आहे ते सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणून आपल्याला हे विचारात घ्यावं लागतं की ही जी गरिबी आहे ती गरिबी अत्यंत अत्यंत गंभीर प्रश्न आहे, अत्यंत गंभीर प्रश्न आहे आपल्याला दिसतं. आता हे संकुचित दृष्टीने आपण गरिबी जरी बघितली तरी कोट्यावधी 25-26 कोटी लोक गरीब असणं हे आपल्याला भूषणावं नाही. जागतिक बँक, तुम्हाला वर्ल्ड डेव्हलपमेंट बँक असेल किंवा ज्याला आपण IBRD असं म्हणतो, त्या IBRD ने काय केलं की गरिबीची संकुचित रेषा बदलण्याचा प्रयत्न केला आणि एक दुसरं साधन आपल्या पुढे मांडलं, विकसित केलं. त्याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं म्हटलं, बहुआयामी गरिबीचा निर्देशांक. आणि बहुआयामी गरिबीचा निर्देशांक विचारात घेतल्यानंतर जागतिक बँकेनं 2005 चा आकडा दिला की भारतामध्ये या बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाच्या आधारे गरिबीमध्ये, दारिद्र्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं प्रमाण हे 55% आहे. तुम्ही सांगा, आज आपला 140 कोटीचा देश आहे, 140 कोटीपैकी 55% लोक त्या बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाच्या आधारे दरिद्र आहेत, गरीब आहेत असं जर आपण म्हणू लागलो तर ती किती किती मनाला दुःख देणारी घटना आहे, किती आपली मान खाली घालायला लावणारी घटना आहे. आणि आपण असं म्हणतो आर्थिक महासत्ता होणार, आपण विश्वगुरु होणार, आपण 5 ट्रिलियन US इकॉनॉमी आपल्याला करायची, अजून काय उद्योग प्रधान देश वगैरे व्हायचं आहे. हे जर आपण सगळं बघितलं तर मग इथं विरोधाभास दिसतो असं आपल्याला दिसतं. आता हा जो बहुआयामी गरिबीचा निर्देशांक आहे तो बहुआयामी गरिबीचा निर्देशांक आपल्या देशामध्ये नीती आयोगानं तो लागू केला. आणि नीती आयोगानं काय केलं की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 2015-16 चा विचारात घेतला आणि त्याच्या आधारे बहुआयामी गरिबीचा निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना असं दिसलं की आपल्या देशामध्ये 25% लोक या बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाच्या आधारे किंवा या साधनाप्रमाणे, या मापकाप्रमाणे गरीब आहेत. 140 कोटीच्या देशामध्ये 25% तुम्ही मोजा किती टक्क्यापर्यंत येतं. जवळपास 30 कोटीपेक्षा जास्त लोक 30 कोटीपेक्षा जास्त लोक
या बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाप्रमाणे गरीब आहेत असं आपल्याला दिसतं. आता हे जे प्रमाण आहे हे प्रमाण राज्यनिहाय वेगळं वेगळं आहे. काही राज्यांमध्ये या बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाप्रमाणे गरिबीचं प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ बिहारमध्ये 52% लोक या बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाप्रमाणे गरीब आहेत, तर झारखंडमध्ये 42% आहेत, उत्तर प्रदेशमध्ये 38% आहेत, मध्य प्रदेशमध्ये 37% आहेत, राजस्थानमध्ये 39% आहेत आणि आसाममध्ये 33% आहेत. यावरून तुम्हाला लक्षात येईल की गरिबीचं जे प्रमाण आहे ते गरिबीचं प्रमाण हे कसं कसं व्यापक आहे, हे कसं अधिक आहे हे आपल्याला दिसतं. मग प्रश्न निर्माण होतो की एका बाजूला तर विकास होतोय, एका बाजूला तर आपले देशांतर्गत उत्पादन वाढत आहे, एका बाजूला जर आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे, दरडोई उत्पन्न वाढत आहे, आपला जीडीपी वाढत आहे, पर कॅपिटा इन्कम वाढत आहे, आणि मग हे जातोय कुठं आणि हे लोक एवढे गरीब का व्हायला लागले? त्याचं कारण असं की आपल्या देशामध्ये रोजगाराची जी परिस्थिती आहे ती अत्यंत वाईट आहे. मुख्य म्हणजे 90% पेक्षा जास्त रोजगार हा अनौपचारिक क्षेत्रामधला, ज्याला आपण इन्फॉर्मल सेक्टर असं म्हणतो, की ज्यामध्ये कामाची हमी नाही, ज्यामध्ये कामाच्या तासाची मर्यादा नाही, यामध्ये वेतनाची हमी नाही, यामध्ये सामाजिक सुरक्षितता योजनांचा लाभ नाही, काहीही उपलब्ध नाही. अशा अशा स्थितीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये 90% पेक्षा रोजगार हा खाजगी क्षेत्रामध्ये आहे. तो अशाश्वत आहे, तो अविश्वासू आहे, असुरक्षित आहे, वेतनाचं कामाचं काय अनिश्चित आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. राहिलं 10%, 10%मध्ये औपचारिक रोजगार आहे, इन्फॉर्मल एम्प्लॉयमेंट आहे, पण ती सातत्याने कमी कमी होत चाललेली आहे. सार्वजनिक क्षेत्रामधला रोजगार निर्मितीचा दर 1% पेक्षा कमी आहे, निगेटिव्ह आहे तो, आणि खाजगी क्षेत्रामध्ये तो फक्त 1%. आणि दुर्दैवानं आपण 91 नंतरच्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला असं लक्षात येतं की 91 नंतरच्या कालावधीमध्ये हे जे सरकारी क्षेत्र आहे, सार्वजनिक क्षेत्र आहे, हे त्याचं खाजगीकरण आपण मोठ्या प्रमाणावरती करायला लागलो. आणि त्यामुळं सरकारी क्षेत्रामध्ये ज्या नोकऱ्यांच्या संधी होत्या, रोजगाराच्या संधी होत्या, बँकांमध्ये, विमा व्यवसायामध्ये, त्या सगळ्या संधी संकुचित होत चाललेल्या आहेत, त्या कमी कमी होत चाललेल्या आहेत. आता ह्या घडीला सरकारच्या मालकीचा, पूर्ण मालकीचा एक सुद्धा उद्योग नाही, एक सुद्धा नाही. रेल्वे होता तो पण खाजगी आपण केला, आणि आता बँका 26 बँका होत्या, आता 10 बँका आहेत. भविष्यामध्ये एखादी बँक शिल्लक राहण्याची शक्यता आहे, ती पण रिझर्व्ह बँक, की जिचं व्यवस्थापन या बँक व्यवस्थेवरती, वित्तीय व्यवस्थेवरती, पैशाच्या व्यवस्थेवरती असणं गरजेचं आहे. यामुळे रोजगार संकुचित होत गेला. हा औपचारिक क्षेत्रामधला, सरकारी क्षेत्रामधला रोजगार संपत गेला. प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण या माध्यमातून, आणि त्यामुळं एका बाजूनं रोजगार संकुचित होत गेला, रोजगार घटत गेला, आणि दुसऱ्या बाजूनं एपीजे अब्दुल कलाम माझे राष्ट्रपती म्हणायचे की भारत हा तरुणांचा देश आहे आणि भारत आर्थिक महासत्ता होणार 2020 मध्ये, असं त्यांचं भाकीत होतं. त्यांनी पुस्तक अत्यंत उत्तम लिहिलेलं आहे आणि त्याचं विवेचन विश्लेषण पण केलेलं आहे. पण दुर्दैवानं त्यांचं स्वप्न साध्य करण्यासाठीची जी आर्थिक सामाजिक परिस्थिती, वैज्ञानिक परिस्थिती जी निर्माण होणं आवश्यक होतं, ती करण्यामध्ये आपण अयशस्वी झालो, आणि त्यामुळे 2020 ला भारत महासत्ता होणार हे जे त्यांचं भाकीत होतं ते आपण अयशस्वी ठरवलं, किंवा ते भाकीत साध्य होऊ दिलं नाही. त्याचा परिणाम असा झाला, 62% पेक्षा लोक आपल्या देशामध्ये तरुण आहेत, आणि 62% लोक 17 ते 29 वयोगटातले आहेत, आणि त्यांना रोजगार नाही. खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी कमी आहेत, सार्वजनिक क्षेत्रामध्ये निगेटिव्ह आहे, आणि आपण ते खाजगीकरणाच्या माध्यमातून त्या कमी 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 करत चाललेलो आहे. याचा परिणाम आपल्याला असं दिसतो की बेकारीचा दर 10% पेक्षा अधिक आहे. तो ग्रामीण आणि शहरीमध्ये जास्त आहे. स्त्री पुरुष अजून असमान आहे. सामाजिक गटनिहाय, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी यांच्यामध्ये तो जास्त आहे, आणि तुलनेनं बाकीच्यांमध्ये तो कमी आहे. आता ही जी बेकारी जर बघितली आपण, तर फेब्रुवारी 2020 ला, त्याच्या अगोदर एक संदर्भ देतो, 2016 ला NSSOनं एक रिपोर्ट सादर केला, अहवाल सादर केला,
आणि त्या अहवालामध्ये असं सांगितलं की बेकारीचा दर भारतामध्ये 6.2% आहे. त्यावेळेला एवढा एवढा काहूर माजला, एवढी दंगल झाली की 6.2% गेल्या 40-45 वर्षला बेकारीचा दर एवढा कसा काय असू शकतो? हे काहीतरी चुकीची आकडेवारी आहेत आणि तो अहवाल दाबून ठेवण्याचा प्रयत्न त्यावेळेला झाला गेला. पण तो अहवाल फुटला आणि बेकारीचा दर 6.2%, 20%, 6.20% पर्यंतचा गेल्या 40-45 वर्षामधला बेकारीचा दर एवढं आपण ते गांभीर्याने घेतलं, सिरियसली घेतलं की बेकारी फार गंभीर आहे. आता जर लेटेस्ट जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की बेकारीचा दर फेब्रुवारी 20 ला 7.76% आहे. एप्रिल 20 ला तो 23.52% आहे. मे 20 ला तो 21.73% आहे आणि आता तो 10% पेक्षा जास्त आहे. अर्थशास्त्री सिद्धांत असं सांगतो की कुठल्याही देशामध्ये 3% पर्यंतची बेकारी चालू शकते. कारण ती नैसर्गिक बेकारी असते, ती नॅचरल अनएम्प्लॉयमेंट असते. या देशातलं तंत्रज्ञान, या देशातलं विज्ञान, या देशातल्या लोकांच्या रुची अभिरुची, आवडी-निवडी, धोरणं ही जी बदलत असतात त्याचा तो परिणाम असू शकतो किंवा परिणाम असतो. आणि बेकारीचा प्रश्न गंभीर आहे. ग्रामीण शहरी अशा प्रकारचा प्रश्न आहे. स्त्री पुरुष अशा प्रकारचा प्रश्न आहे. सामाजिक गटनिहाय अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, बहुजन असा तो फरक आहे. आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला असं दिसतं की रोजगार निर्मिती नाही आणि रोजगार निर्मिती नसल्यामुळं आणि तरुणांची लोकसंख्या, काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालल्यामुळं बेकारीचा दर हा वाढत आहे. राज्यनिहाय सुद्धा बेकारीचं प्रमाण उच्च पातळीवरती काही राज्यांमध्ये बिहारमध्ये 10.5% आहे, दिल्लीमध्ये 12% आहे, गोव्यामध्ये 16% आहे, झारखंडमध्ये 11% आहे, राजस्थानमध्ये 18% आहे, त्रिपुरामध्ये 18% आहे. असं बेकारीचा दर हा वेगवेगळा आपल्याला राज्यनिहाय सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती वेगळा असल्याचं दिसतं किंवा वेगळा तो वाढत असल्याचं चित्र हे आपल्याला या बेकारीच्या याच्यामध्ये दिसतं. आणि याचा परिणाम आपल्याला असं दिसतो की एका बाजूनं विकास आपण साध्य करायला लागलो, पण दुसऱ्या बाजूनं आपण त्या विकासाचे लाभ मात्र त्या गरिबांपर्यंत पोहोचत नाही. कारण बेकारी मोठ्या प्रमाणावरती आहे, रोजगाराची संधी निर्माण होत नाही, सुशिक्षित बेकारांचं प्रमाण जास्त आहे, अनौपचारिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना रोजगार नाही, की जिथं वेतनाचा दर नाही, कामाचे तास नाहीत, कसली सिक्युरिटी नाही, कसलं सामाजिक सुरक्षिततेचं कवच नाही. हे सगळे परिणाम आपल्याला यामध्ये दिसायला लागलेले आहेत असं आपल्याला दिसतं. प्रश्न आपल्या पुढे असा पुन्हा निर्माण होऊ शकतो, विकास तर व्हायला लागलेला आहे, प्रगती तर व्हायला लागलेली आहे, जीडीपी तर वाढायला लागलाय, दरडोई उत्पन्न तर वाढायला लागले, राष्ट्रीय उत्पन्न तर वाढायला लागले, मी चाललोय कुठं बोलतोय? आणि तो खरा प्रश्न गंभीर आहे. म्हणजे जशी गरिबी आहे, जशी रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, तसाच प्रश्न आहे आर्थिक विषमतेचा प्रश्न आहे. हा जो विकास होत चाललेला आहे, तो विकास या देशातल्या मुठभर लोकांच्या हातामध्ये केंद्रित होत चाललेला आहे. मुठभर कुटुंबांच्या हातामध्ये केंद्रित होत चाललेला आहे. आणि तुम्हाला आकडे सांगतो काही, मग त्याचं विवेचन देतो. 2017 ला ऑक्सफॅमचा एक रिपोर्ट आला. त्या ऑक्सफॅमच्या रिपोर्टनं असं सांगितलं, आपल्या देशामध्ये 1% कुटुंबांकडे एकूण संपत्तीपैकी 73% हिस्सा केंद्रित झालेला आहे. एकूण कुटुंबापैकी 73% हिस्सा हा केंद्रित झालेला आहे. 73% कुटुंब. आता लेटेस्ट तुम्हाला आकडेवारी अजून सांगतो की 2018 मध्ये जी विषमता मोजली जाते, आर्थिक विषमता किंवा संपत्ती उत्पन्नातली विषमता, ही जी मोजली जाते ती गिनीचा गुणांक, गिनी कोएफिशियंटच्या माध्यमातून सुद्धा मोजली जाते. अजून 2018 ला एक 2018 ला एक अहवाल आला ऑक्सफॅमचा आणि त्या अहवालानं असं सांगितलं की गिनीचा जो गुणांक आहे, तो गिनीचा गुणांक हा 81% होता, तो 85% झाला. 10 वर्षामध्ये 81% वरून 85% पर्यंत वाढला. म्हणजे 85% पर्यंतची संपत्तीतली विषमता आहे असा त्याचा अर्थ आहे. आता लेटेस्ट तुम्हाला चित्र सांगतो विषमतेचं. 2022 मध्ये काय विषमता आहे?
प्रश्न असा निर्माण होतो की ही विषमता का वाढत चालली असावी. ही विषमता वाढत जाण्याचं कारण म्हणजे खाजगीकरण, शिथिलीकरण, जागतिकीकरण आणि सरकारचं नियमन आणि नियंत्रण, सरकारचा जो हस्तक्षेप आहे तो हळूहळू कमी 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 होत असल्याचं चित्र दिसतं. सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण, आपली मुक्त बाजारपेठेकडे वाटचाल, खुल्या बाजारपेठेकडे वाटचाल आणि यामुळं नियंत्रण नाही. आणि नियंत्रण नसल्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की ही जी विषमता आहे संपत्तीतली, उत्पन्नातली आणि उपभोगातली, ती विषमता वाढत आहे. 2022चा मी आकडा सांगणार आहे. त्यापूर्वी आपल्या सर्वांना माहित आहे 2020 ते 2022 या कालावधीमध्ये कोरोनाचं मोठं संकट आलं. या 2020 ते 21 या पहिल्या वर्षामध्ये बरेच भूक बळी गेले, स्थलांतरित कामगारांचा प्रश्न निर्माण झाला, गरिबांचा प्रश्न निर्माण झाला, कारण आपण टाळेबंदी केली आणि सगळं अर्थव्यवस्था ठप्प केली, रोजगार निर्मिती बंद केली. त्यामुळं गरिबाला त्याचा फार चटका बसला, कामगाराला फार मोठा त्याचा चटका बसला, झळ बसली आणि त्यामुळं भूक बळी, ऍक्सिडेंट मध्ये बळी, गरिबीमुळे बळी अशी संख्या 20-21च्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाल्याचं चित्र दिसतं. हे एका बाजूला झालं असताना सुद्धा या कालावधीमध्ये 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये 119 अब्जावधी कुटुंब होती. 119 आणि या 20-21 या वर्षामध्ये 19 कुटुंबांची भर टाकली आपण. बघा इकडं खायचा प्रश्न आहे, राहायचा प्रश्न आहे, कपड्याचा प्रश्न आहे, जगण्याचा प्रश्न आहे. एका बाजूला असताना 119 अब्जावधी कुटुंब 2021 ला होती आणि 1 वर्षामध्ये 19 कुटुंबांची भर पडली. आणि 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जी उत्पन्नाची जी भर पडली किंवा संपत्तीची जी भर पडली, ती संपत्तीची भर हे 400 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी होती. आणि भारतीय रुपयामध्ये 28,000 अब्ज रुपये एवढी ती भर होती. आणि 19 अब्जावधी कुटुंबांची भर ही आपण 1 वर्षाच्या 20-21च्या वर्षाच्या कालावधीमुळे आपण घातली. आणि ही जी संपत्तीमधली जी वाढ झाली, ती संपत्तीची वाढ ही आपल्या बजेटच्या आकड्यापेक्षा जास्त. आपला जो बजेट असतं त्या बजेटच्या आकड्यापेक्षा ही संपत्तीतली जी वाढ होती, ती संपत्तीची वाढ ही जास्त होते असं आपल्याला. ही जी विषमतेचं प्रमाण आहे, विषमतेचं प्रमाण सुरुवातीला अमेरिका, चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये विषमता वाढत गेली. मात्र चीनला यश मिळालं विषमता नियंत्रित करण्यामध्ये, भारताला मात्र यश मिळालं नाही. कारण आपण अधिकाधिक खाजगीकरण, अधिकाधिक शिथिलीकरण, अधिकाधिक खुलेपणा, अधिकाधिक मूर्त अर्थव्यवस्था, अधिकाधिक सरकारनं पाय काढून घेणं, अधिकाधिक सरकारनं हस्तक्षेप न करणं, अशा प्रकारची धोरणं आपण निश्चित केली आणि ती राबवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा परिपाक म्हणून, त्याचा आउटपुट म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की ही विषमता वाढत चाललेली आहे, वेगानं वाढत. आता लेटेस्ट आकडा तुम्हाला सांगतो विषमतेचा, 2022चा वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट आहे. जगामध्ये नोंद झाली आपल्या देशामध्ये विषमता फार वेगानं वाढत चाललेली आहे किंवा ती फार वेगवान वाढत चालल्याचं आपल्याला दिसतं. आणि यामुळं आपल्याला असं दिसतं की साधारणतः आपलं जे उत्पन्न आहे त्या 50% गरिबांचा एकूण उत्पन्नातला हिस्सा जो आहे तो फक्त 13%. आणि 50% गरीब कुटुंबांकडे देशाच्या संपत्तीतला जो हिस्सा आहे तो फक्त 6%. तर अतिश्रीमंत 10% कुटुंबांकडे एकूण उत्पन्नाच्या 57% हिस्सा आहे आणि एकूण संपत्तीच्या 65% हिस्सा आहे. याचा परिणाम म्हणून आपल्याला असं दिसतं की शिक्षणाचं प्रमाण या बहुजन समाजामध्ये कमी होत चाललेलं आहे, गरिबीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, बेकारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, भूकबळीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. अशा प्रकारचे हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. आपला विकास होतोय का नाही? होतोय. आर्थिक प्रगती होत आहे की नाही? होते. स्थूल देशांचं रोज उत्पादन वाढाले, राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे, दरडोई उत्पन्न वाढत आहे, हे सगळं वाढत चाललंय. पण हे होत असताना सुद्धा आपण मुख्य रोजगाराचा प्रश्न सोडवला नाही, बेकारीचा प्रश्न सोडवला नाही, त्यामुळे गरिबीचा प्रश्न आपल्याला सोडवता आला नाही. जरी आपण संकुचित व्याख्या घेतली तरी सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे
आपण गरिबीकडे गांभीर्याने घेतलं नाही. एक राजकीय घोषणा, पॉलिटिकल अनाउन्समेंट किंवा पॉलिटिकल डिक्लरेशन एवढंच आपण ते ठेवलं आणि रोजगार आपण गांभीर्याने घेतला नाही. बेकारी वाढत गेली. सार्वजनिक क्षेत्रामधला रोजगार आपण घटवला, तो खाजगी केला आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्याला असं दिसतं की रोजगार, बेकारी, गरिबी वाढत गेली आणि जी काही प्रगती झाली, जो काही विकास झाला, तो सगळा मुठभर कुटुंबाच्या हातामध्ये केंद्रित झाला. श्रीमंत अतिश्रीमंत झाले. 1 वर्षामध्ये आपण 19 अब्जावधी कुटुंबांची भर घातली आणि जागतिक पातळीवरती त्यांना नेऊन पोहोचवलं. तर दुसऱ्या बाजूनं स्थलांतरित कामगाराला जगणं कठीण झालं, राहणं कठीण झालं, त्याच्या घरी जाणं कठीण झालं, घराचं भाडं देणं कठीण झालं आणि पोट भरणं कठीण झालं आणि आरोग्यविषयक सेवा तर आपण बघितलं हे सगळं होतंय. आणि दुसऱ्या बाजूनं शिक्षण व्यवस्था कोलमडलेली आहे, आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे आणि यामुळे आपल्याला आरोग्य व्यवस्था कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण बघितलेला आहे की सरकारी दवाखान्यांमध्ये ट्रीटमेंट घ्यायची होती, पण सरकारी दवाखान्यांमध्ये काही डॉक्टरच नाही, नर्स नाही, औषधं नाही आणि आधुनिक अवजार उपकरणं नाहीत. खाजगी दवाखान्यामध्ये होतं, पण खाजगी दवाखान्यात प्रवेश टाकला की 1,00,000 रुपये नुसतं पेशंट रजिस्टर करायला. डॉक्टरचे चार्जेस वेगळे, टेस्टचे चार्जेस वेगळे, राहण्याचं वेगळं, खाण्याचं वेगळं. म्हणजे ते किती तर लाखामध्ये गेलं की हा बहुजन समाजातला जो माणूस आहे तो जाऊ शकला नाही. मस्त स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, पण यामध्ये हा जो बहुजन समाज आहे, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी हा जो बहुजन समाज आहे तो जाऊ शकत नाही, जाऊ शकला नाही आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये मेलेले, वारलेले जे लोक आहेत, ते वारलेले लोक, त्या वारलेल्या लोकांचं सगळ्यात जास्त प्रमाण हे बहुजन समाजातलं आहे, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी या समूहातला आहे, मायनॉरिटी या समुदायातला आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आपण खर्च किती केला, आरोग्यावरती खर्च किती करतोय? 1.3% जीडीपीच्या. टास्क फोर्सनं सांगितलं फार कमी खर्च करताय, किमान तुम्ही 2.5% आपण खर्च करा. मग 22-23च्या बजेटमध्ये आपण 2.1% आरोग्यावरती तरतूद केलेलं आहे, अजून ते खर्च केलेलं नाही. तसं शिक्षणाकडे दुर्लक्ष. शिक्षणाला 1966 मध्ये कोठारे कमिशनने सांगितलं की स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या किमान 6% खर्च करा. त्याच्या 100 वर्ष अगोदर शाहू महाराजांनी सांगितलं किमान एकूण उत्पन्नाच्या 6% खर्च करा. 2022 मध्ये सुद्धा आपण ते 6% खर्च करायला चाललोय, कारण 22 आकडा सांगतो तो 4% आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या केंद्र सरकार राज्य सरकारचा. आणि आता नवीन राष्ट्रीय धोरण येते, नवीन राष्ट्रीय धोरणाचा आपल्याला सांगते की आपल्याला 6% आपण तो खर्च करायचा आहे. 66चा आकडा 22 मध्ये आपण साध्य करायला चाललोय. किती आपली दूरदृष्टी आहे, किती शिक्षणाकडे आपण गांभीर्याने बघतोय, शिक्षण किती आपल्या जिव्हाळ्याचं आहे, आस्था आपुलकीचं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. चीनमध्ये एक म्हण आहे, जर एखाद्या देशाचा ऱ्हास करायचा असेल, युद्धाची गरज नाही. आता युक्रेन आणि रशियामध्ये चाललंय, तर चीन मधली ती म्हण आहे, तुम्हाला एखाद्या देशाला संपवायचं असेल, एखाद्या देशाला नष्ट करायचं असेल, तिथल्या देशाचा ऱ्हास करायचा असेल, बिलकुल युद्धाची गरज नाही, अणुबॉम्बची बिलकुल गरज नाही, फक्त तिथली शिक्षण व्यवस्था संपवा. तिथली शिक्षण व्यवस्था संपवा, सगळं संपतं. आणि मला असं वाटतं की कमी अधिक फरकानं ती व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे, निर्माण झालेली आहे आणि आता भरीत भर म्हणून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण येतं आणि त्याच्या अंमलबजावणीची फार मोठी घाई चाललेली आहे. अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये, अनेक प्रश्न आहेत. त्यामधून शिक्षणातली वर्जनता, समावेशता फार कमी होणार आहे. ग्रामीण 60% लोकसंख्या असलेला भाग शिक्षणातून बाहेर पडणार आहे. यामध्ये बहुजन समाज, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक हा बाहेर पडला जाणार आहे. कॉलेजेस बंद होतील, शिक्षण संस्था बंद होतील. एका शहराच्या ठिकाणी बोटावर मोजण्या एवढी महाविद्यालय आणि शिक्षण संस्था असतील, अशा प्रकारची परिस्थिती आपण निर्माण करायला चाललोय. आणि आपला उच्च शिक्षणातली पटसंख्या आपल्याला वाढवायची 50% पर्यंत आणि त्याची व्यवस्था आपण दूर शिक्षण, त्याची व्यवस्था आपण ऑनलाईन माध्यमातून करायला लागलोय. कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण अनुभव घेतला की ऑनलाईनची व्यवस्था किती किती प्रतिकूल आहे हे आपल्याला लक्षात येईल. हे सगळं आपण करायला चाललोय आणि हे सगळं या बहुजन समाजापुढचं मोठं आव्हान आहे. बहुजन समाजाला जगण्याचा प्रश्न आहे, बहुजन समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. याकडे अजून आपण गांभीर्याने बघितलं नाही किंवा गांभीर्याने बघायला पाहिजे, असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. जीवन तुमच्याकडे.
निश्चित सर, आणखी तुम्ही जे काही विश्लेषण केलेलं आहे, गरिबी, बेरोजगारी आणि विषमता, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता सुद्धा. प्रश्न असा आहे की हे सगळ्या ज्या समस्या निर्माण झालेल्या हे मानवनिर्मित आहे आणि या मानवनिर्मितीच्या समस्यांकडे आपण डोळेझाक करून चालता येणार नाही. कारण नैसर्गिक आपत्ती आपण एकवेळची समजू शकतो. मानवनिर्मित अर्थात हे भांडवलीशाही आणि ब्राह्मणीशाही यांनी ही निर्माण केलेली आहे. यातून मार्ग कसा काढता येईल, काय सांगाल? थोडक्यात त्याचं विश्लेषण कसं आहे? प्रश्न तुम्ही विचारलाय, खरंच ही मानव निर्मितच आपत्ती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण आपण जी धोरणं आखायला लागलोय, की धोरणं नुसतं वृद्धी वृद्धी वृद्धी, रोजगाराकडे आपण बघत नाही, गरिबीकडे गांभीर्याने बघत नाही, बेकारीकडे आपण गांभीर्याने बघत नाही, विषमतेकडे आपण गांभीर्याने बघत नाही आणि सरकारचा हस्तक्षेप आपण कमी करायला लागलोय. राष्ट्रीयकृत बँका 26 होत्या, त्या आता 10 आहेत, अजून त्या मर्ज होतील. सगळे सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग खाजगी करायला लागलोय, डिसइन्व्हेस्टमेंट हे सगळं करायला लागलोय. काय करायला पाहिजे? हे पहिल्यांदा थांबवायला पाहिजे. भारतीय संविधानानं आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था दिलेली आहे, मिक्स्ड इकॉनॉमी दिलेली आहे. यामध्ये सरकारचं सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांच्या दोघांच्या हातात हात घालून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामधून रोजगार निर्माण होऊ शकेल, त्यामधून लोकांना आवश्यक उत्पन्न मिळू शकेल, त्यातून गरिबीचं आपल्याला नियंत्रण करता येईल, त्यामधून बेकारी आपल्याला कमी करता येईल आणि उत्पन्नाचं, संपत्तीचं जे असमान वाटप होत चाललेलं आहे, विषम वाटप होत चाललेलं आहे, त्याच्यावरती नियंत्रण थोडं का होईना होऊ शकेल. कारण खाजगी क्षेत्रावरती कुठलंही नियंत्रण नसतं आणि त्यामुळे सगळं संपत्तीचं, उत्पन्नाचं केंद्रीकरण हे खाजगी क्षेत्रामध्ये खाजगी मालकाच्या हातात होतं. सरकारचा हस्तक्षेप जेवढा कमी तेवढा श्रीमंत अतिश्रीमंत होणार आणि गरीब अतिगरीब होणार. आणि म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आपण संविधानामध्ये दिलेली जी मिश्र अर्थव्यवस्था आहे, मिक्स्ड इकॉनॉमी आहे, ती आपल्याला टिकवावी लागेल, निर्माण करावी लागेल. सार्वजनिक क्षेत्र पुन्हा पुन्हा निर्माण करावं लागेल. निश्चितपणे त्यात दोष असतील, उणीवा असतील. याचा अर्थ असा नाही की खाजगी क्षेत्र धुतलेल्या तांदळासारखं शुभ्र आहे, असं नाही. खाजगी क्षेत्रामध्ये पण प्रश्न आहे, पण आपण तिकडं दुर्लक्ष करायला लागतोय आणि खाजगी क्षेत्राचं प्राबल्य आपण वाढवायला लागलोय, ते कमी करायला पाहिजे. सार्वजनिक क्षेत्राचं अस्तित्व जे 50-51 ला होतं, प्लॅनिंग कमिशन मध्ये होतं, नियोजनाच्या सुरुवातीच्या पंचवार्षिक योजनांमध्ये होतं, ते निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. ते सामाजिक कल्याणासाठी, ते लोकांना सामाजिक सेवा पुरवण्यासाठी, त्यासाठी म्हणून आवश्यक आहे. ते लोकांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी त्याची गरज आहे आणि नुसत्या खाजगी क्षेत्रावरती आपण राहू शकणार नाही. शिक्षणाकडं सामाजिक वस्तू किंवा सेवा म्हणून बघायला पाहिजे. सरकारचं महत्वाचं योगदान आपल्याला कमी करता कामा नये. आपण शिक्षणाचं खाजगीकरण करायला लागलोय. 90 नंतर, प्रामुख्याने 95 नंतर, आणि त्यामुळे इंजिनिअरिंग शिक्षणाची व्यवस्था बघा, मेडिकल शिक्षणाची व्यवस्था बघा. अब्जावधी रुपये लागतात मेडिकलला आणि त्याची उपलब्धता कमी. युक्रेनमध्ये कितीतरी विद्यार्थी आपले तिथलं शिक्षण स्वस्त असल्यामुळे गेले, रशियामध्ये सुद्धा, आणि तिथं अडकलेले आहेत किंवा आपण त्यांना परत आणलेलं आहे. आरोग्य क्षेत्राकडे आपण गांभीर्याने बघितलं नाही. आरोग्य क्षेत्राचं महत्व आपण विचारात घेतलं नाही. कोरोनाच्या कालावधीमध्ये ते लक्षात आलं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण खाजगीकरण करत जातो, शिथिलीकरण करत जातो, जागतिकीकरणाकडे जातो, त्यावेळेला विषमता फार मोठी वाढत जाते. विकासाचं केंद्रीकरण काही कुटुंबांमध्ये, काही लोकांमध्ये होतं आणि ते नेमकं वेगानं वाढत चाललेलं आहे. यासाठी सरकारचा हस्तक्षेप महत्वाचा. सरकारचं धोरण उत्पन्नाच्या, संपत्तीच्या पुनर्वाटपाचं असायला पाहिजे, मत्ताच्या पुनर्वाटपाचं असायला पाहिजे. आणि तशा प्रकारचा प्रयत्न काही अपवाद जर सोडले तर कधीच आपण केला नाही. आणि म्हणून आपल्याला इथं संविधानाच्या चौकटीमध्ये आपण ते करायला पाहिजे. आणि संविधानाच्या चौकटीमध्ये करत असताना वास्तव स्थिती काय आहे, गरिबी, बेकारी, विषमता, आरोग्य, शिक्षण, हे सांगायला पाहिजे, समाजापर्यंत पोहोचवायला पाहिजे, धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि धोरणकर्त्यांनी ते गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. कुठल्याही पक्षाचा असो, पक्ष महत्वाचा नाही, प्रतिनिधी महत्वाचे आहेत, त्यांचं काम महत्वाचं आहे, हा देश महत्वाचा आहे. बाबासाहेब म्हणायचे, मी प्रथम भारतीय शेवटी पण भारतीय. अशा राष्ट्रप्रेमी लोकांची, धोरणकर्त्यांची, प्रतिनिधींची गरज आहे आणि ते करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग मग जे आपले राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील किंवा प्रबोधन करणारे संस्था असतील, त्यांनी मग आपली जबाबदारी पार पाडायला पाहिजे की हे चाललंय ते सगळं विषमतेला अनुकूल चाललेलं आहे, हे गरिबाला मारणार आहे, हे संपत्तीचं केंद्रीकरण काही हातांमध्ये करणार आहे. आणि म्हणून आपल्याला त्या दृष्टीनं लोकांचा प्रेशर ग्रुप, सोशल प्रेशर ग्रुप, पॉलिटिकल पार्टीचा ग्रुप,
आणि मग हे धोरण करते. आणि सगळ्यांनी पहिल्यांदा संविधान समजून घ्यायला पाहिजे. संविधानाच्या चौकटीमध्येच त्यांना करायचं आहे. जे जे कोण धोरण करताय, जे जे कोण प्रतिनिधी आहेत, जे जे कोण मंत्री आहेत, त्यांना संविधानाचं शिक्षण प्रशिक्षण सक्तीचं करावं. आणि मग त्यांना तुमचा कारभार, तुमचा निर्णय हे संविधानाच्या चौकटीमध्ये करायला पाहिजे. मिश्र अर्थव्यवस्था आहे, प्रियांबल सांगतो स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. आपण त्या दृष्टीने का विचारात घेत नाही? तर हे सगळं संविधानाच्या चौकटीमध्ये करावं. माणसाला माणसाप्रमाणे वागणूक द्यावी. धोरण करता झाला म्हणजे माणूस तो काय देव झाला असं मानायचं कारण नाही. आपला प्रतिनिधी निवडून आला म्हणजे तो काय माणूस नाही असं मानण्याचं काही कारण नाही. शेवटी तो माणूस असतो. पद असतात नसतात, जातात येतात. माणसाला माणसाप्रमाणे वागवणं आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय देणारी व्यवस्था निर्माण करणं, तशी धोरणं निश्चित करणं आणि याची कुवत आणि क्षमता ही भारतीय संविधानामध्ये आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा संविधान सादर केलं, देशाला अर्पण केलं, त्यावेळेला बाबासाहेब असं म्हटले होते की संविधानाच्या अंमलबजावणीमुळे राजकीय समानता निर्माण होऊ शकेल, कारण एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य आहे. पण त्याच वेळेला आर्थिक आणि सामाजिक विषमता फार मोठ्या प्रमाणावरती असेल, कारण ती कमी करण्याची जबाबदारी ही संविधान राबवणाऱ्याची आहे. संविधान किती जरी वाईट असलं, राबवणारे चांगले असले तर त्याचे परिणाम चांगले दिसतात. पण संविधान किती जरी चांगलं असतं आणि राबवणारे जर वाईट असतील तर त्याचे परिणाम प्रतिकूल दिसतात. नेमकं बाबासाहेबांनी 1949ला जो इशारा दिला होता ते आज आपल्याला बघायला मिळतं. आणि मग ही बहुजन समाजापुढे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक हा जो बहुजन समाज आहे त्यांच्या पुढे हिमालयाच्या उंचीची सामाजिक आर्थिक आव्हानं निर्माण झालीत. मग यामध्ये आर्थिक विषमता, यामध्ये बेकारी, यामध्ये गरिबी आहे, यामध्ये दारिद्र्य आहे. आणि जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत आपण महासत्ता, विश्वगुरु याला काय अर्थ नाही. $5 ट्रिलियन याला काही अर्थ नाही. आणि 2030ला आपल्याला चिरंतन विकासाचं उद्दिष्ट साध्य करा. अनेक उद्दिष्ट आहेत, जवळपास 20-25 उद्दिष्ट आहेत. त्यातलं एक महत्वाचं उद्दिष्ट शून्य गरिबी. शून्य गरिबी मी तुम्हाला आकडे सांगितले. बहुआयामी गरिबीचा निर्देशांक सांगतो. 25% गरिबी आहे. 140 कोटीतले 25% बघा. आणि बाकीच्या ह्याच्याप्रमाणे कोट्यावधी लोक गरीब आहेत. शून्य गरिबी पाहिजे. ही कशी निर्माण करणार? अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटी कशी उपलब्ध करून देणार? असे गंभीर प्रश्न येतात. विकासाचं वाटप, आर्थिक वृद्धीचं वाटप हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याची धोरणं तयार करायला पाहिजेत आणि अंमलबजावणी करायला पाहिजे. आणि हे सगळं करताना फक्त संविधानाचा आधार घ्या, फक्त कॉन्स्टिट्यूशनचा आधार घ्या. संविधानामध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत. जी वाईट गोष्ट आहे ते आपण संविधान वाचत नाही, ते समजून घेत नाही, आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये ते घेत नाही आणि अंमलबजावणीचा तर काही प्रश्नच नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याचा तो परिपाक आहे. विकास होतोय, वृद्धी होतोय, पण त्याची फळं, त्याचे लाभ मात्र शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाहीत. आणि त्यामुळे मग बेकारी, गरिबी, विषमता आणि दारिद्र्य हे सगळे प्रश्न यामधून निर्माण झालेले आहेत. ते आपल्याला सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. तरच कदाचित देशाचं अस्तित्व धोक्यामध्ये येण्याची शक्यता यातून नाकारता येईल. धन्यवाद कपिल सर. निश्चित सर, धन्यवाद. तुम्ही आकडेवारीसह स्पष्ट केले आहे की या देशामध्ये जी गरिबी आहे, बेकारी आहे आणि विषमता आहे ही मानव निर्मित आहे. भांडवलशाहीने ती निर्माण केलेली आहे, ब्राह्मणशाहीने निर्माण केलेली आहे. आता ते जर सत्तेत आहे, संविधानाचा अंमल करत नाहीये आणि मग भारतीय नागरिकांची प्रमुख भूमिका ही आहे की लोकशाहीमध्ये नागरिक हा किंवा मतदार हा सर्वोच्च असेल तर त्याच्या हातात हे सगळं पलटी करण्याचं एक चॅलेंज आहे, एक आव्हान आहे. आणि ते आव्हान आपल्याला स्वीकारायचं आहे की भारतामध्ये एक दबावट निर्माण करून संविधानाच्या अंतर्गत ते शक्य नाही, ते करणारच नाही. त्यासाठी ही व्यवस्थाच आपल्या हातात घेणे हा त्यावरचा एक मात्र असा उपाय आहे. आपण या ठिकाणी आलात, प्रेक्षकांना या संदर्भात माहिती दिली. प्रेक्षकांचे आणि आपले सुद्धा तर त्या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, उद्या परत भेटूया एका नवीन विषयाचं. तोपर्यंत द्या विश्रांती. धन्यवाद. धन्यवाद.